खरोखर म्हणजे राजकुंवर राऊ सारखी बाई ह्या धुळ्यात आहे हे ह्या धुळ्याचं मोठं भाग्य आहे. तिच्या प्रेमाच्या आकर्षणाने मी इथे आले की तिला म्हटलं होतं एकदा धुळ्यात अवश्य ये. आणि ह्या ठिकाणी किती भक्तिभाव आणि किती प्रेम आहे त्याची सुद्धा मला आतून जाणीव होत आहे. धर्माबद्दल आपल्या देशामध्ये आदिकालापासून सगळ्यांनी पुष्कळ लिहून ठेवलेलं आहे आणि चर्चा पुष्कळ झाल्या. मंदिरात सुद्धा आता घंटे वगैरे वाजतायत, चर्चमध्ये सुद्धा लोक जातात, मस्जिदीत जातात. धर्माच्या नावावर आपल्या देशामध्ये पुष्कळ कार्य झालेलं आहे. पण जे वास्तविक कार्य आहे ते कुठे झालेलं दिसत नाही. देवळात जातो आपण, सगळं काही व्यवस्थित करतो, पूजा पाठ सगळं व्यवस्थित करतो, घरी येतो पण तरी सुद्धा असं वाटत नाही की काही आपण मिळवलंय. आतली जी शांतता आहे, आतलं जे प्रेम आहे, आतला जो आनंद आहे तो कधी सुद्धा मिळत नाही. कितीही केलं तरी सुद्धा असं वाटत नाही की आपण देवाच्या जवळ गेलो किंवा आपल्याला ही माऊली मिळाली आहे की जिच्या मांडीवर आपण डोकं ठेवून आरामाने म्हणू शकतो की आता आम्हाला काही करायचं नाही. माझं असं म्हणणं नाही की देवळात माणसांनी जाऊ नये, जावं, अवश्य जावं. की ह्या मनाची ओळख पटवण्यासाठी पहिल्यांदा फुलांच्या गोष्टी करू तर बरं होईल. म्हणून त्यांनी साकार देव काढले तर चांगल्यासाठीच, म्हणजे फुलांची नावं सांगितली. विष्णू पासून तर शिवापर्यंत, तसंच मुसलमानांमध्ये अली पासून वलीपर्यंत, ख्रिश्चन लोकांमध्ये ख्रिस्तापासून त्याच्या आईपर्यंत सगळ्यांची वंशावळ झाली. नावं सर्व कळली, फुलांची नावं कळून सुद्धा मधाचा पत्ता लागला नाही. आपण साकार पूजा करतो, विष्णूचं नाव घेतो, बघा त्याच्यात सुद्धा त्यांनी वर्णनामध्ये सांगितलेलं आहे. आपण विष्णूचा श्लोक ऐकला असेल की शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेश विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमल नयनम. आता इथपर्यंत वर्णन झालं, पण त्याची मक्खी कुठे आहे? योगिभिर ध्यानगम्य. योगानी ज्याला ध्यानामध्ये जाणलेलं आहे त्याचं हे वर्णन आहे, मी जाणलेलं नाही. प्रत्येक देवाच्या बद्दल सुद्धा ध्यान अवस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगी. ध्यानात जाऊन जो ते बघतो त्या देवाचं मी वर्णन करतो, असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला इशारा केलेला आहे. पण होतं काय, आपण इशाऱ्यावर थांबतो. आता आपल्याला दुसऱ्या तऱ्हेचे धर्म जे सुरू झाले, म्हणजे ख्रिश्चन धर्म म्हणा किंवा मुसलमान धर्म म्हणा, त्याच्यात काही सांगितलं की बघा फुलांच्या गोष्टी केल्या म्हणजे मध मिळत नाही, तर आपण मधाच्या गोष्टी करूया. त्यांनी सांगितलं की परमात्मा जो आहे निराकार आहे, साकार नाही आहे, निराकारात तुम्ही जा. पण जा कशी? त्याही गोष्टी झाल्या. अहो मधाच्या गोष्टी करा नाही तर फुलांच्या करा, गोष्टी म्हणजे गोष्टीच आहे. गोष्टीनी परमात्माला जाणता येत नाही. त्यामुळे झालं काय की गाडीच्या मागे घोडं बांधलेलं आहे आणि गाडी हाकत बसल्या, पण म्हणायचं गाडी का नाही चालत? धर्माची. धर्म आपल्या आतमध्ये आहे, सगळ्यांनी हे सांगितलं. आपल्या आतमध्ये परमात्मा आहे हे सुद्धा सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण होतं काय, किती सांगितलं असलं तरी ते सांगितलेलं असल्यामुळे ते सांगण्यावरच राहून जात. परवा एका शिखांच्या ह्याच्यामध्ये मी गेले होते, तर तिथे त्यांनी गाणं सुरू केलं, काहे रे बन खोजन जाई सदा निवासी सदा लेपा तो हे संग समाई पुष्प मध्य जो बास बसत है मुकर माही जस छाई तैसे ही हरी बसई निरंतर घट ही खोजो भाई. आता गात बसले घट ही खोजो, घट ही खोजो. म्हटलं गाता काय? तुम्हाला जर औषध घ्यायचं असलं आणि डॉक्टरनी वैद्याने औषध दिलं की बघा तुम्ही थोडस सुंठ साखर घ्या म्हणजे बरं वाटेल, तर घरी येऊन तुम्ही सारखं मी सुंठ साखर घेतो, मी सुंठ साखर घेतो, त्यांनी काय औषध होणार आहे का? असं आपलं चाललेलं आहे की जे करायचं आहे ते आपण करत नाही, त्याबद्दल बोलतो. म्हणूनच माझं म्हणणं आहे की आपल्याला ध्यानात जायला पाहिजे, पण कसं जायचं हे मात्र कुणी सांगत नाही. असे पुष्कळ बोलणारे आपल्याला भेटतील की आपण प्रेम केलं पाहिजे, सर्व जगावर प्रेम केलं पाहिजे. अहो प्रेम करायला शिकवता येतं का?
तुम्ही काय इलेक्ट्रिसिटीचं प्रेम करू शकता का? प्रेम हे निसर्गतः आतमध्ये आहे आणि ते एकदम आपल्याला असं जाणवतं. आपल्याला आपल्या मुलांबद्दल प्रेम वाटतं, आपल्या वडिलांच्या बद्दल वाटतं, आईबद्दल वाटतं, पत्नीबद्दल वाटतं, पुरुषाबद्दल वाटतं. हे सगळं जे काही प्रेम आहे ते अकस्मात वाटतं. कुणाला शिकून प्रेम येत नाही, तेव्हा धर्म सुद्धा शिकून येत नाही. तो उपजतच आपल्यामध्ये आहे, त्याला जाणावं लागतं. आता कसं जाणायचं? हा सगळ्यांच्या पुढे कसं जाणायचं, कसं त्या परमात्माला जाणून घ्यायचं हे सांगा. आत्मसाक्षात्कार कसा करून घ्यायचा? पुष्कळशी लोक असं सांगतात, हो होऊ शकतो, असं करा, तुम्ही डोक्याच्या ह्याच्यावरती उभे राहा, रोज 25 मिनिटं उभे राहून देवाचं नाव घ्या. काही होणार नाही, खोटी गोष्ट आहे. तुम्ही बगळी वस्त्र घालून नाचा, उड्या मारा, त्यांनी देव मिळेल. इतकं सोपं असतं. तर काय 2 रुपयाला साडी रंगवायची आणि नाचत सुटायचं, झालं, देव मिळालं. तिसऱ्या मुली सांगते तसं होणार नाही, तुम्ही देवळात जा, नाव घेत बसा. अहो, नावाचं असं आहे, तुलसीदासासारखा मनुष्य एवढं मोठं रामायण लिहून ठेवलं, नाव घेत असे. स्वतः रघुवीर त्याच्याकडे 3दा आले आणि त्याला त्यांनी टिळा लावला चंदनाचा आणि ओळखलं नाही. आपले हरे रामावाले, हरे कृष्णावाले मुंबईला माझ्याकडे आले. मला म्हणायला लागले, माताजी तुम्ही नाव घेत नाही देवाचं. अरे म्हटलं, नाव घेण्यासारखं तुम्हाला तरी काय कळलेलं आहे का? कोणाचं नाव घेता? उद्या तुम्ही माझ्या दारात येऊन माताजी माताजी म्हणाल आणि मला रस्त्यात परवा भेटल्या तर ओळखाल का मला? तुम्हाला पटणार आहे का माझी ओळख? मी म्हणते, आतमध्ये या, आधी त्याला जाणा. एकदा तुला नाव घेणं कठीण जाणार आहे. तो म्हणायला लागले की आम्ही सगळ्यांनी संन्यास घेतला, एवढा आम्ही त्याग केला, हे करून ते करून आम्ही जंगलात गेलो, अमुक करतोय तमुक करतोय, आणि तुम्ही आपलं घरात बसून तुम्हाला मुलं बाळ नातिनी बिटिनी, आणि तुम्ही कसं काय हे करता? तुम्ही काही सोडलं नाही. मी म्हटलंय, बघा मी तुम्हाला एवढं सांगते, तुम्हाला चॅलेंज आहे म्हटलं, माझ्या घरातलं कोणतंही सामान, कोणतीही वस्तू त्या परमात्माच्या पायाच्या धुळीबरोबर, काय त्याच्या धुळीच्या कणाबरोबर जरी असली तरी उचलून द्या तुम्ही. ती तयार. इकडे तिकडे बघतात. म्हटलं, काही तुम्हाला जे वाटलं ते उचलून द्या. म्हणे त्याच्याबरोबरचं काय नाही. म्हटलं, म्हणजे त्याच्या बरोबरीचं काय नाही तर मग सोडलं काय तुम्ही, धरलं काय तुम्ही? अहो, आम्ही धरलं नाही तर सोडणार तरी काय? आता उद्या हा समुद्र समोर आहे, आम्ही जर मनाने ठरवलं की हा आमच्या नावावर आहे, आम्ही धरलाय, म्हणजे आमचा मूर्खपणा आहे की नाही? आणि मग म्हणायचं आम्ही हा धरलाय ना आता आम्ही सोडलाय. आम्ही धरलंच नाही. आणि धरतो कोण? मेलो म्हणजे किल्ल्यासही तिथे सगळं राहून जातं, ते लक्षात नाही तुमच्या. धरतय कोण नि सोडतय कोण? अशा मूर्खपणाने जर देव म्हणणार असता तर मग देव सुद्धा मूर्खच आहे. मग अहो, तो सर्वशक्तिमान, किती शक्ती आहे त्याची, अत्यंत प्रचंड शक्ती असलेला जर लोहचुंबक एखाद्या ठिकाणी असला आणि त्या ठिकाणी आपण जाऊन लहानशी आपली लोहचुंबक शक्ती घेऊन त्याच्यासमोर नाचलो, नाही तर उड्या मारल्या, नाही तर डोक्यावर उभे राहिलो, हे करून जर तो आपल्याकडे येत असला तर तुम्ही करा. पण ते शक्य आहे? फक्त आपल्याजवळ जी थोडीशी शक्ती आहे ना, ती नुसती अशी सोडली की पटकन तोडून घेतो. बसलाच एवढाला तिकडे. त्याची एवढी शक्ती एवढ्यासाठीच आहे की आपल्याला आपल्यात ओढून घ्यायचं. पण त्याची अशी इच्छा आहे की तुमच्या इच्छेमध्ये हे झालं पाहिजे, तुमची इच्छा असायला पाहिजे. जोपर्यंत तुमची इच्छा नाही तोपर्यंत तो तुमच्या जबरदस्ती करणार आहे. म्हणजे माणसाला त्यांनी त्याच्या गौरवात उभं केलेलं आहे, त्याची संबंध इज्जत आहे, त्याची सर्व स्वतंत्रता आहे. आजकाल मुंबईला पुष्कळ हिप्नॉसिस वगैरे लोक करतात, म्हणजे ते मोहिनी विद्या करतात आणि लोकांना वेड्यासारखं त्यांच्यावरती मोहिनी मंत्र घालून नाचवणं कुदणं, काय काय प्रकार, हजारो रुपये लोक खात बसलेले. आणि आम्हाला ते आवडतं. लोकांना स्वतंत्रपणा नको, स्वतःचा गौरव नको. आणि स्वतः म्हणजे काय आहात तुम्ही, केवढं मोठं आहे त्याच्यात. आता प्रधान साहेबांनी सांगितलं एका भिकारणीबद्दल. कधी कधी लोक भिकारणी होतात ते जाणून बुजून होतात, हे आपल्याला माहिती नाही. समजा एखाद्या जन्मात एक मोठी महाराणी असते, पण तिला नवऱ्यापासून त्या राजापासून फार त्रास असतो, घराद्वारात फार त्रास, त्या राणीपणाचा बोजा तिला फार झाला असेल, तर ती म्हणू शकते की प्रभू मला पुढल्या जन्मी भिकारीण कर, पण मला राणी करू नको. पुढला जन्म तिचा भिकारणीचा होणार, पण आतून ती राणी, तिची तब्येत राणीची राहणार. तुम्ही पुष्कळशी श्रीमंत लोक पाहिले असतील, इतके गरीब असतात, इतके भिकारी, आणि काही काही गरीब किती श्रीमंत असतात आतून. तेव्हा परमात्माला जाणण्यासाठी त्याची स्वतःची धडपड चाललेली आहे. तो स्वतः तुमच्यासाठी सर्व व्यवस्था करतोय.
तुम्हाला परत परत जन्माला घालून तुमच्या आवडी निवडी कमी करत 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 शेवटी तो त्या ठिकाणी आणून पोहोचतो तिथे तुम्हाला धर्म शिकू शकतो. म्हणजे असा एखादा मनुष्याचा कर्मनिष्ठ अगदी ब्राह्मण आहे मी अगदी. आणि आता मी सगळ्या मुसलमानांना आणि सगळ्या म्लेच्छांना अगदी माझ्या मनामध्ये द्वेष असा विचार करून जर आज एक ब्राह्मण आज उभा राहिला तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुढल्या जन्मी तो जाऊन पक्का मुसलमान झाला पाहिजे. मी सांगते तुम्हाला कर्मिष्ठपणा करणारे लोक इथे आम्ही आता तेहरानला गेलो होतो. तेहरानला ध्यानामध्ये लोकांना बसवलं तर मुसलमान लोक तिथे घरची वाजवतात आणि आरत्या उतरवतात. इकडे आपल्या मुंबईत आम्ही ब्राह्मणांना बघतोय की तिकडे नमाज पडते. एका एका अतिशयाला जातात मग दुसऱ्या अतिशय चालवतात. त्याला शिवायचं नाही त्याला शिवायचं नाही. पुढल्या जन्मी तुम्ही हरिजनच जन्माला येणार. तुमचा अधिकार आहे का तुमच्या जन्मावर. पण तुम्ही जर कुणाशी द्वेष केला उद्या तुमच्याशी जग द्वेष करेल. जे मी बोलते तेच माझ्याकडे परत येणार आहे. जो मनुष्य ह्या अतिशयतेच्या पासून बाहेर निघालेला आहे त्याच्यासाठी माझा सहजयोग फारच सहज. तुम्हाला आपण अंकुर काढून दाखवा. कोणी काढून दाखवू शकतो का आपल्याला. एक सुद्धा बीजातनं आपण अंकुर काढू शकत नाही. काय माणसाला दिमाग आहे स्वतःचा. अहो एक घर बांधलं काय मेलेल्या विटा आणि मेलेलं घर जिवंतपणा आहे का त्याच्यात. एक तरी जिवंत काम आपण करू शकतो का जगामध्ये. काय माणसाला दिमाग चढलेला आहे स्वतःचा. स्वतःला काय समजतोय तो. काहीही आपण करत नाही. सांगायचं म्हणजे जे काही आपण करतोय ते नुसतं आपल्याला असं वाटतं की आपण करत आहोत. खरं म्हणजे आपण काहीही करत नाही. सगळं करतो तो. हे तोपर्यंत आपल्याला जाणवणार नाही तेव्हा तोपर्यंत ते आपलं एक सत्य होणार नाही जोपर्यंत आपण त्याला शक्तीचा काहीतरी अनुभव मिळाला. आंधळ्यासारखा माझ्या गोष्टीवर कोणीही विश्वास कृपा करू नये. अंधविश्वासाने परमात्मा मिळणं अशक्य आहे. तसं समजा ह्या खोलीमध्ये आपण बाहेरून आलात अंधार आहे. आता मी ह्या खोलीची मालकीण आहे. मला सगळ्या ह्या खोलीच्या खिडक्या दारं सगळी व्यवस्था माहिती. आपण आल्याबरोबर मी म्हणेन बघा इथे बसा इथे आपल्यासाठी सतरंजी अंथरली आहे. इकडे दिवा आहे तिकडे लाईटचा तो स्विच आहे. आपण ते हळूहळू बघाल आपल्याला समजेल की आहे तर विश्वास द्यायचा नाही तर मुळीच ठेवायचा नाही. म्हणून कधी कधी आस्तिकापेक्षा तो नास्तिकपणा म्हणजे आस्तिक वाईट असतात अशातली गोष्ट नाही. माझं म्हणणं असं की एखाद्या गोष्टीला चिकटून बसलेला मनुष्य मुश्किलीने त्या समुद्रात उतरू शकतो. जर तुम्ही समुद्रात उतरायचं आहे तर जे काही तटावर आहे ते सोडायलाच पाहिजे. तुम्हाला या हॉलमध्ये यायला ज्या शिड्या आहेत त्या सर्व सोडाव्याच लागतील. म्हणजे शिड्या वाईट आहेत अशातला अर्थ आहे का. शिड्या सोडल्याशिवाय तुम्ही आतमध्ये कसे येणार. मग दुसरा प्रश्न असा येतो की माताजी असं कसं शक्य आहे. पूर्वी नुसते एका दोन लोकांना आत्मसाक्षात्कार व्हायचा पण आता तुम्ही म्हणता हजारोना होतो. हे कसं शक्य का शक्य नाही. अहो पूर्वी एखाद्या जर झाडाला एक दोन फुलं येत होती आणि हजारो झाडांना फुलं येऊन बहरली तर त्या हजारो फळं होणार नाहीत का. त्याच्या जीवनात तुम्ही पाहिलं नाही का काहीतरी जीवनामध्ये वाढ झालेली असेल. आणि कलियुगामध्येच हे होणार आहे. नाहीतर सत्ययुग येणार कसं. कलियुगाला बदलण्यासाठी सत्ययुगाला आणण्यासाठी असं काहीतरी विशेष सर्व जनता हा मान हे कार्य झालं पाहिजे. नाही झालं तर सत्ययुग येणं शक्यच नाही. उलट तिथे आता अगदी अशा ठिकाणी जाऊन मनुष्य उभा आहे की जिथे एक तर तो चांगल्याच्या ह्याच्यामध्ये येऊ दे कह्यात किंवा वाईटाच्या इव्हिल अँड गुड. जर माणसाने ह्या वेळेला हा निश्चय केला नाही की सत्ययुगच आम्हाला आणायचं आहे तर संबंध संसाराचा संहार होणार आहे त्याबद्दल मला शंका नाही. पण डोक्यामध्ये आपल्या अजून जे पूर्वीचे बसलेले आहे ते थोडं रिकामं करायला पाहिजे. कारण असं आहे पुष्कळांचं वाचन पुष्कळ झालं. आम्ही पुष्कळ गुरु पाहिले. एक साधू आले होते ते अमुक आले होते. अहो आले त्यांनी तुम्हाला काही दिलंय का. तुम्हाला आनंद दिलाय का. तुम्हाला शांती दिली आहे का. तुम्हाला प्रेम सांगितलंय का. काय हातात न व्हायला पाहिजे प्रेम. खटखट 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 हातात नाचत जात. आमची शिष्य आहेत ना इकडे मी म्हणा लोकांना बरं वगैरे करत असते कारण जरा वेळ कमी असतो. माझी इच्छा अशी मी डॉक्टर तयार करेन आणि सगळे हे लोक नुसते हाताने असा हाताने ते देऊ करतात. तुम्ही स्वतः बघा
दृष्टी चिकित्सक नसावी उघडी आहे. बाहेर काय होतं काय तर सहज हे सहज योग मिळाला. पण चिकित्सक दृष्टीचा मनुष्य फालतू काहीतरी गोष्टीला चिकटून बसला म्हणजे त्याला समुद्रात ढकलायचं तरी कसं. ज्याला समुद्रात जायचं आहे त्यांनी तट सोडला. आतापर्यंत तटावर भटकला ती गोष्ट खरी, नाहीतर कोणावर तरी आनंद दिसला असता, कोणावर तरी ते प्रेम वाहवलं असतं, कुठेतरी त्या शांतीचा उद्गम झाला असता. पण कुठेही मला दिसलं नाही. मी इतके साधू संन्यासीनी एवढे सगळे पाहिले, एकाही माणसामध्ये ही गोष्ट दिसलेली नाही जी गोष्ट आमच्या ह्या शिशात आलेली होत. आणि ती तुमच्यात येईल. परवा वसईला मी गेले ते 100 माणसं पार झाली. तुम्हाला आणि इतकी आश्चर्यजनक घटना आहे, इतकं अद्भुत आहे की लोकांना असं वाटतं असं शक्य कसं आहे, पण आहे. सांगायचं म्हणजे लहानपणापासून माझा जन्मच अशा स्थिती झाला होता की माझ्याजवळ ही चेतना होती आणि जन्मजन्मांतरी चेतना माझ्याजवळ राहिली. पण ह्या जन्मामध्ये विशेष माझ्या हे लक्षात आलं की ह्या जन्मामध्ये जोपर्यंत मी हे देणार नाही लोकांना, ही मी 10व्या माळ्यावर नेहमी जन्माला येते आणि नुसती भाष्य देऊन चालणार नाही. लोकांना नुसतं सांगून की बाबा तुम्ही प्रेम करा, तुम्ही चांगले लोक बना, त्यांनी काही काम बनणार नाही असे सांगणारे पुष्कळ होऊन गेले. पुस्तकं लिहिणारे पुष्कळ होऊन गेले. पुष्कळ काय झालं, हे करा ते करा ते करा. तर अशी व्यवस्था झाली पाहिजे की जिथे मी यांना कुठेतरी कसं तरी मी 5व्या माळ्यावर आणून जर मी सोडलं तर ह्यांना वाटेल की खरंच माताजींनी काहीतरी आम्हाला आणि ह्याच्या पलीकडे सुद्धा जे दिसतंय त्याच्या पलीकडे आहे. तेव्हा ते दिसू लागेल, त्याच्या पलीकडचं दिसू लागेल, तेव्हाच त्यांना वाटेल की आहे. नाही देवाच्या गोष्टी म्हणजे थोतांड. आता आपल्यामध्ये बघा तरुण लोक किती कमी, फार कमी आहेत तरुण. आता तरुणांच्या ह्याच्यामध्ये बडोद्याला मी गेले होते, युनिव्हर्सिटीमध्ये माझं भाषण ठेवलं. तो सपशेल आमच्या सगळ्या लोकांचे आम्ही जाऊ देणार नाही. हा प्रकार आहे तरी का उठल्या सुटल्या हेच धंदे. कोणाची प्रेतयात्रा काढ, नाही कोणाला कंडेम कर, नाही तर मारून काढ, तू काढ. ही आपल्या मुलांची आज स्थिती का? त्याला कारण आपण आम्ही ज्या धर्माच्या नावावर एवढे पैसे खर्च केले, एवढी धावपळ केली, त्याला माहित नाही की महामूर्ख त्यांनी ठेवले. मग आम्ही तरी कशाला अशा महामूर्खपणात पाडायचा, काहीतरी आपण दुसरं कार्य काढायचं. म्हणून त्यांनी दुसरं आपलं मारापिटीचं चांगलं केलेलं. अशा रीतीने आपल्या स्थिती आहे. पण अमेरिकेच्या तरुण मुलांची ही स्थिती नाही. अमेरिकेची तरुण मुलं ही समजली गोष्ट की त्यांना की आई पर्यंत केलं धर्म वगैरे, त्यांना काही मिळाले नाही, तेवढं संतापच कशा. त्यांच्यात किती दोष आहेत, हे करतात ते करतात आणि धर्म धर्म काय करतात. म्हणून त्यांनी सांगितलं सोडा, आम्हाला घर नको, आई नको, वडील नको, आम्ही आपले सगळेजण मिळून मिळून घोळक्या घोळक्याने राहू आणि वाटेल तसं जीवन काढू. आम्हाला पैसा नको, काही नको, सगळं सोडा. ह्यानी सगळे धंदे होतात पैशाने. म्हणून ती माया सोडून निघाले. पण तुला काही फायदा होणार नाही त्यांनी. कारण समजा आम्हाला वाटलं आम्ही हे तरी धरू, नाही तर ते तरी धरू, आम्ही जमिनीवर उभे. त्यावेळी मनुष्य काहीही सोडत नाही. कुठेही उभा आहे तरी तो मजेत उभा असतो. आपल्या आतमध्ये परमात्माने ह्याची संबंध व्यवस्था सुंदर करून ठेवलेली, अति सुंदर करून ठेवलेली. पण त्यात आपली साक्षात आई आपल्या पोटात आपल्याला जन्म देण्यासाठी तिथे सारखी बसलेली आहे आणि ती तुम्हाला पुनर्जन्म देऊन त्या राज्यात घालणार आहे जिथे तुम्ही दुसरे होणार. ती साक्षात तुमच्यात बसलेली आहे. पण लोकांना त्याची एक सजा. आपली दृष्टी कुठे आहे? पैसे किती मिळतात आजकाल, नाही तर मग इलेक्शन लढवा, पावर, नाही तर मग कुठेतरी सेवा विवा करा लोकांची. त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत, पण जाऊ तसंही शकत नाही. प्रयत्न करून सुद्धा आपण परमात्मा घड्याळ बघण्यासारखं वेळ वाचायची कशासाठी वेळ वाचवता? तिकडे तमाशा ना तो बघायचा आम्हाला. वृत्ती देवाने दिलेली आहे, घड्याळ देवाने दिलेलं म्हटलं पाहिजे. सगळं जे काही बाहेरच्या आतून आलेलं आहे आणि त्यांनी घड्याळ एवढ्यासाठी दिलाय की तुम्ही वेळ वाचा. कशासाठी? आपल्या आतमध्ये जाणा. जरासा वेळ रिकामा झाल्यावर मनुष्य घाबरावं.
पळतो तो कुठेतरी सिनेमाला वगैरे, त्याला वेळ एकटा बसून तो आपला घालू शकत नाही. 5 मिनिटं त्याला म्हटलं तर एकटा बस, तो स्वतःला भेटू शकत नाही, पळतो तिथून. कारण आपण स्वतः अत्यंत घाणेरडे आहोत अशी त्याला कल्पना आहे. खरं म्हणजे इतका आपण सुंदर आहोत स्वतः. मला जर आपण सांगितलं की तुम्ही 3 महिने एक खोलीत बसले राहा, आनंदात मी बसते, मला कधीही त्याचा त्रास होणार नाही. मी सुंदर आहे म्हणून नाही, पण तुम्ही जे सुंदर आहात ते सुद्धा मी तिथे बसून बघू शकते. आणि किती सौंदर्य आहे त्याची तुम्हाला कल्पना असेल. आता आजच्या सहजयोगाला तुम्ही असं समजायचं साध्या भाषेत, म्हणजे असं आहे, कुंडलिनी शास्त्रावर पुष्कळ पुस्तकं लिहिली गेली आहेत. पैकी पुष्कळांचं असं म्हणणं आहे की कुंडलिनी बिघडते, कुंडलिनी कोणी उठवली की तिने काहीतरी होतं, त्यांनी हे येतं ते होतं, पुष्कळ तरतरीच्या गोष्टी सांगतात. खरं म्हणजे काय आहे की जे लोक कुंडलिनी उठवतात ते त्याला असं समजतात की काहीतरी यांत्रिक वस्तू आहे, मेकॅनिकल गोष्ट आहे. आणि नाही तर त्याच्यावर सेक्स सारखा घाणेरडा आरोप करतात. ही तुमची आई आहे, आई सगळे तुमचे खून माफ करू शकते. तुम्ही जर तिला मारून टाकलं तरी ती ब्र म्हणणार नाही, पण तुम्ही जर तिच्यावर सेक्सचा आरोप केला तर ती चिडणार नाही तुमच्यावर. जितके असे बोलतात की कुंडलिनी चिडते, ते सगळेच असल्या प्रकारचे आरोप त्या कुंडलिनीवर करतायत. म्हणून खरोखर म्हणजे जर अशी कुणी व्यक्ती असली ज्याच्यामध्ये ते परमात्माचं प्रेम वाहत असलं तर सहजच त्याला असं जरासं आपण जसं पाणी देतो ना झाडाला, तसं पाणी दिल्याबरोबर एखाद्या फुलाचं कसं सहज फळ होतं तसं तुमचं सुद्धा फळ होऊ शकतं. पण पाणी द्यावं लागतं. जर तुम्ही त्याच्या रॉकेल होतलं तर पाणी हे जीवन आहे, रॉकेल हे मेलेलं आहे. मेलेल्या गोष्टींनी कुंडलिनी जागृत होऊ शकत नाही. कुंडलिनी म्हणजे साध्या शब्दात सांगायचं म्हणजे आता हा माईक आहे ना माझा ज्याच्यावर मी बोलते, त्याला आधी आम्ही तयार केलं व्यवस्थित. माणसाला असं देवानी व्यवस्थित सगळं तयार केलंय प्रत्येकाला. तो शिक्षित असो अशिक्षित असो, हिंदुस्थानचा असो की इंग्लंडचा असो की अमेरिकाचा असो, त्याचा काही फरक नाही. अशी जशी ही एक सुंदरपैकी मशीन तयार केली आहे तसा मनुष्य परमात्माने तयार करून त्याच्यामध्ये एक हे कनेक्शन आहे ना हे लावून ठेवलेलं आहे. आता हे कनेक्शन परत त्या परमात्माला लावायचं एवढं कार्य म्हणजे सहज योग. अगदी साधी गोष्ट समजावून सांगायची म्हणजे अशी. आता त्याचं पुष्कळ शास्त्र विस्त्र आहे म्हणा, मी पुस्तक पण लिहिते त्याच्यात, जर कुणाला इच्छा असली तर त्यांनी ते वाचावं. पण मी पुस्तक सुद्धा लिहिताना आजपर्यंत काकू करत होते की पुस्तक लिहिलं की बसले बायबल घेऊन, ह्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे, ह्याच्यामध्ये हा मंत्र आहे, मंत्रपाठ करत बसले परत. म्हणून पुस्तक लिहायची सुद्धा मला थोडीशी चोरी वाटते. भाषणाचं तसंच आहे. भाषणामध्ये सुद्धा अशी पुष्कळ लोक असतात की त्यातलं तेवढंच धरून घेतात की ज्यांनी आपला अटकाव बाहेर राहील. मी म्हणते की माझं भाषण सुद्धा विसरा, सगळं काही विसरा. जसं संबंध तुम्ही जी पायरी चढून आलात विसरलात आणि आतमध्ये आलात तसं सगळं विसरायचं. मंत्र म्हणायचा नाही, गुरु म्हणायचा नाही, जप करायचा नाही, जाप करायचा नाही, सगळे विचार आहेत. 2 विचारांच्या मध्ये एक लहानशी जागा असते, तिथूनच मला तुमचं हे जे लक्ष माझ्याकडे आहे ते आतमध्ये घेऊन जायचं आहे. तेव्हा कोणताही विचार, मग तो गुरु असे नका किंवा धर्म असे नका किंवा देवाचं नाव असे नका, संबंध तुमच्यासाठी तो विचारच आहे. आणि तो एकदा झाल्यावर मग गुरुला अर्थ येतो, मग रामाच्या मूर्तीला अर्थ येतो, प्रत्येक गोष्टीला अर्थ येतो. आता मी ह्याच्यावर बसलेली आहे, त्या शॉल मध्ये सुद्धा माझे व्हायब्रेशन आले. माझ्या पायाचे फोटो नुसते घेऊन सुद्धा ह्या लोकांनी पुष्कळ रोगी बरे केले, म्हणजे अर्थ येतो त्या पाणी जर माझ्या पायाचं धुवून नेले त्यांनी पुष्कळ रोगी बरे झाले. खरी गोष्ट आहे, त्याला मला काही आश्चर्य वाटत नाही, तुम्हाला वाटत असेल. कारण ही जी परमात्माची शक्ती आहे तिने सर्व सृष्टी जर रचना केली आहे तर ह्या लहान लहानशा गोष्टी करण्यामध्ये काय वैशिष्ट्य. सगळे रोग जाऊ शकतात, पण पहिल्यांदा आपल्या आतली शक्ती प्रत्येकाने मिळवली पाहिजे आणि संपूर्ण स्वतंत्रतेत मिळाली पाहिजे. गुरु तरी आजकाल काय आहे, पावलीचे 50 म्हणतात तसे निघाले. उठला सुटला प्रत्येक गावोगाव गुरु निघालेले. अमेरिकेला यांचं पेव फुटलेलं आहे.
तिथे जाऊन हे करतात काय? मोहिनी विद्येने तुमचा अगदी तुमच्यावरती अस्त्र घालून, ही एक आहे पद्धत. अस्त्र घालून तुम्हाला मोहित करून घेतात. तुमच्याजवळ जेवढे पैसे असतील, हे असेल ते असेल, ते सगळं नागून घ्यायचं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित चंगळ करायची. मी असं म्हणते की देवाच्या ह्या कार्याला पैसा कशाला पाहिजे? एक सरळ गोष्ट आहे. अहो, हे फुकट झालंच पाहिजे. जे काही महत्वपूर्ण आहे ते फुकटच होतं. उद्या आपला जो श्वास चालतो आहे, आपलं जे हृदय चालतं आहे, कुणाला हे कसं चालतंय? डॉक्टरांना विचारा, देव नेमा स्वयंचालित आहे. तो स्वयंचालित आहे. मग तो स्वयं कोण? तो स्वयं कोण आहे सांगा? जो हे चालवतोय हृदय. आणि किती सहज, अगदी सहज, तसंच सहज महत्वपूर्ण कार्य झालंच. हे जर कठीण असलं तर होणारच नाही. आपण अतिसहज होऊ शकत नाही. आपल्याला इकडून जेवता येत नाही. इकडून जाऊन 4-5 हातपाय तोडून तेव्हा आपल्याला वाटतं आपण जेवलो. नाही ते इतकं सहज कसं बा जेवलो. मी साधं एक आईचं उदाहरण देते. मी स्वयंपाक केलाय तुमच्यासाठी व्यवस्थित. तुम्हाला भूक आहे का? तर ताट वाढलाय जेवायला. भूक असली तर सरळ बसा. नाहीतर म्हणा, आई कुठे गेलीस ग तू? कुठून आणलंस तू? कसं केलंस ते? उद्या मी तर तुम्हाला एक रेडिओ बक्षीस दिला तर तुम्ही काय लगेच उचलून बघाल किंवा छानपैकी आईने आम्हाला रेडिओ दिला, ऐकावं त्याचं, की तुम्ही त्याचं सगळं इंजिनिअरिंग आधी बघत राहता. आधी इंजिनिअरिंग सांगणार आहे आम्ही रेडिओ ऐकत. संसाराच्या गोष्टीबद्दल माणसाला हा उहापोह नाही. समजा उद्या जर मी म्हटलं इथे हिरा पडलेला, दिल्लीला जर असा अनाऊन्स झाला तर दिल्लीहून लोक इथे प्लेननी येतील तो हिरा बघायला. हिरा असो काय असो, घेऊन तर बघा, मग बघूया. पण धर्माच्या बाबतीमध्ये माणूस उलटा चालतो. इतकं तुम्ही पैशाशिवाय कसं देता? इतकं सोपं कसं? उलटे प्रश्न. मी आता सांगितलं की सगळं जेवढं महत्वपूर्ण आहे ते सोपं असलं पाहिजे. आणि पुष्कळाने अमेरिकेला मला सांगितलं की माताजी, प्रत्येक मनुष्य आमच्याकडनं $100-300 घेतात आणि तुम्ही हे काही पैसा घेत नाही. हे कसं काय? म्हटलं, हे बघा, तुम्ही मला सांगायची किंमत किती लावायची, मला तर समजत त्याची किंमत काय. तुम्ही लावा किंमत. म्हटलं, हे उपट शुंभ लोक आहेत, मला मूर्खात काढायला इकडे आले आणि तुम्ही मूर्खासारखे त्यांना पैसे देता. तुम्हाला मिळालं काय? व्यवस्थित तुमच्या अंगावरती भगवी वस्त्र घातली, आपल्या माळा घातल्या आणि सगळीकडे ऍडव्हर्टिजमेंट करत फिरताय आणि तुम्हाला आनंद वाटतो, वा आम्ही देवासाठी केवढे उडतो. मग जेव्हा तुम्ही वेडे व्हाल 10 वर्षानंतर, तेव्हा माझ्याकडे सहज या. सांगायचं म्हणजे सगळे हे प्रकार परलोक विद्येने होतात. जितके बाबाजी लोक आहेत सगळे परलोक विद्या करतात. भूतांचे तुमच्यावरती स्थान बनवून त्या भूतांकडनं ही सर्व कार्य करून घेतात. संबंध पैसा काढून घेतील, तुमच्या मुलाबळांचा नासधूस करून तुम्हाला संबंध अगदी रस्त्यावर उभा केल्यावरती त्यांनी आपलं गाठोडं बांधायचं आणि अमेरिकेला निघायचं. शंभर बाबाला बांधून तिथे बसलेले पुष्कळचे इथल्या असे क्रिमिनल्स तिथे आहेत. लोकांच्या लक्षात येत नाही. धूळ फेकण्याची यांना कला असल्यामुळे लोकांच्या लक्षात येते. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ह्या कलियुगामध्ये 5 राक्षसनी 5 राक्षसिणी जन्माला आलेले आहेत. रावणापासून नरकासुरापासून सगळे जन्माला आलेले आहेत आणि आपले आपले रंग दाखवत आहेत. पण ते स्वतःला रावण म्हणणार नाही. ते स्वतःला देव भगवान असं तसं म्हणून येते. तुम्हाला ओळखायला पटायचे नाही. ते मायावीपणा आहे त्यांच्यामध्ये. आपण ऐकलं असेल की मायावी राक्षस, ते सगळेच्या सगळे जन्माला आले आहेत आणि आपण महामूर्खासारखे बाबाजी आ गए हमको 200 रुपया निकाल के दे दिया. अरे भाई 200 रुपया दिया तो तुमको काय को दिया? तुम तो करोड़ोपती हो, किसी गरीब को देऊ ना. सगळ्या श्रीमंताच्या गळ्यामध्ये एक हिराच्या माळा दिलेल्या आहेत. त्यांच्याकडे काय हिरे कमी आहेत? द्यायचे तर गरीब लोकांना वाटा. एक आमचे नातलग आले, मला म्हणे बाबाजीने अंगुठी दी म्हणे हिरे. श्रीमंत आहे फार. म्हणलं किती किती आहे तुमच्याकडे हिरे? हा 10-12 होईल. म्हटलं या 13वीं काय को ले ली? 10-12 से तुमको आनंद नहीं आया तो 13वीं से आने वाला है क्या? इसको काय को लेनी भाई? कभी नहीं, हो तो मेरी भक्ति को देख के दिया. मैंने कहा अरे भक्ति का क्या है इनाम, क्या बाजार में मिलता है? क्या पागल हो? ये कितने भी रुपए में जाके तुम बाजार में खरीदोगे. नहीं, कुछ ऐसे रुपया ज्यादा नहीं दिया मैंने, तो 5,000 रुपया दिया उनको. बाद में मेरे मन में आया कि इनको रुपया कुछ तो देना चाहिए. अंगूठी दे दी. त्या गावठीवर भूत बसवलेलं आहे त्यांनी.
ते अंगठी फिरवतायत, ते भूत सगळं सांगताय तिकडे. ही मोठी भारी विद्या आहे, परलोक विद्या. आणि सगळेच्या सगळे लाक्ष त्या कलियुगात आलेले आहेत. आणि इकडे मी एकटी फक्त प्रेमाच्या गोष्टी सांगते लोकांना आणि म्हणते की सहज योगात या, आपल्यामध्ये आपला दीप जाळा, म्हणजे हा अंधार सगळा जाणार. त्या अंधाराला मारून ओरडून नाही जाणार आहे. हा अंधार आपल्या दीपाने जाणार आहे. तुमच्या प्रत्येकामध्ये असा भयंकर दीप आहे, त्या सगळ्यांना जाळून पळून खतम करून टाकेल. आणि तोही प्रेमाचा. आणि प्रेमाचं वैशिष्ट्य हे की समुद्राची जशी था असते, त्याच्यात किती समुद्र आला तरी ती मोठी होत जाते, तसं प्रेम मोठं होत जाते. प्रेमाचं अस्त्र सर्व अस्त्रांच्या वरती वर आहे. त्या अस्त्रापुढे सर्व जग हात. आणि तेच अस्त्र तुमच्यातनं व्हायला सुरुवात झाली की बघा सगळे पळतात की नाही आपले चंबुका बाळात. ह्या संसारातच गेले पाहिजे. मी तर इथपर्यंत म्हणेन की जर कृष्ण आला तर आता कंसाला मारू नकोस बाबा, मेला तरी परत परत जन्म घेतोय. आणि राम आला तरी रावणाला मारून तरी शरीरच मारतोय ना, परत परत तो जन्माला येतो. त्यापेक्षा एकदा त्याचं कल्याण कर, म्हणजे पुढल्या जन्मी तरी साधू. अशी स्थिती आलेली आहे. आपल्याला धुळ्याला बघूया कसं काय जमता येते. इथली पुण्याही बरीच ऐकली मी. व्यासांचं पण जवळपासच म्हणे स्थान आहे. इथल्या वातावरणामध्ये असे तरंग आहेत, ते मला आतून जाणवत आहे. कार्य होऊ शकत. पण मी एकच दोन गोष्टींच्या विषयी म्हणते की हट्ट करू नका. हट्ट करून मुलगा बसला की आईला फार त्रास होतो. समजवलं किती समजवलं तरी हट्ट करतात मुलं. आता फार झाला हट्ट. आम्ही आलोय तेव्हा घेऊन टाका. जेव्हा दारात गंगा आली तेव्हा तुम्ही घेतलं नाही, मग केव्हा गेला. पण तुमची जर घागर भरलेली आहे तर गंगा तरी काय करणार. सूर्य तुमच्या दारात येऊन जरी आला आणि तुम्ही जर उघडलं नाही आपलं दार, तर सूर्याचा दोष नाही त्याचा. परवा एक गृहस्थ आले, मला म्हणे माताजी बघा माझी मुलगी इतकी आजारी आहे, तिला तुम्ही जर बरं केलं तर मी तुम्हाला मानेन. म्हटलं मी कोणाला बरं बिरं करत नसते. ती तुम्हाला कल्पना आहे, मी कोणाचं काहीच करत नसते. मी नुसती मध्ये उभी आहे. मी नुसती मध्ये उभी आहे. जसा हा माईक मध्ये उभा आहे, मी बोलते. आता हा माईक उद्या म्हणेल मी बोलतोय. मी काही नाही, मी उभी आहे. त्याला बरं करायचं असेल तर तो करेल, नाही तर नाही करणार. माझं काही नाही. माझं काही उपकार नाही आणि माझं काही घेणं घेणं नाही. मी नुसती मध्ये उभी आहे. शेवटी एक गोष्ट सांगते मजेदार, राधा आणि कृष्णाची. एवढा राधेला मुरलीची आणि म्हणे की का ग तुमची कृष्णाच्या तोंडाला का, तुझ्यात काय वैशिष्ट्य. तर राधा म्हणाली अगं वेळे माझं वैशिष्ट्य एकच आहे की मला काहीच वैशिष्ट्य नाही. मी आतून अगदी पोकळ झाले, माझ्यात काही राहिलेलं नाही. तो वाजवतोय नुसतं मी ऐकते आणि बघते. मी साक्षी झालेली आहे, नुसती पोकळ झालेली आहे. मी मध्ये जर मी कुठे उभे राहिले तर त्याचा स्वर बिघडणार नाही का. तसंच तुम्हाला पोकळ व्हायचं. पोकळ झाल्याबरोबर आपल्याला कळेल की आपल्या आतमध्ये किती मोठे सुंदर संगीत आहे आणि काय सौंदर्य दुसऱ्याकडे सुद्धा आनंदमय सारखं उजरत पाजरत आपल्यात येत असतं. त्या प्रवाहाला नुसतं सुरू करून देणं म्हणजे सहजयोग आहे. मला आशा आहे की आपण सगळेजण, विशेषतः मुलांना ह्याचा फार लवकर फायदा होतो. फार मुलांना इतक्या लवकर फायदा होतो कारण साधी बोळी जीव असतात, चटकन पार होतात. आणि पार झाल्यावर उभं राहून मला सांगतात माताजी इधर से जा रहा है, इधर से नहीं जा रहा, इधर से जा रहा है. अगदी बरोबर चटकन सांगायला सुरुवात करतात. आता मुंबईला एक 10 वर्षाचा मुसलमान मुलगा आहे शब्बीर, तो पार झाला म्हणजे अगदी मस्त येतो, बरोबर सांगतो. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल एखाद्यावर बाधा तर बरोबर हाताला चटके बसतात. आणि जेवढे बाबाजींचे हे शिष्य लोक आहेत त्यांच्या हाताला लोकांचे तर आमच्या हाताला आपल्याला आश्चर्य वाटेल, ज्याला म्हणतात ब्लिस्टर्स येतात. चांगले फोड, मोठे मोठे फोड येतात. ह्या सर्व शक्य आहेत आणि काम करत आहेत. तुम्हाला जर आपल्या मुलांना ह्यांच्यापासून वाचवायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःचा दिवा. आजकाल महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे तेव्हा लोकांचं असं अगदी डोक्यात चाललेलं आहे. असं मला माहिती आहे काही लोकांच्या डोक्यात काय चाललेलं आहे.
की आता ह्या दुष्काळामध्ये, या गरिबी स्थितीमध्ये हे कसं काय सुचणार. एका अर्थाने मी म्हणते दुष्काळाला थोडं बरं झालं. एक दिवस अशी गोष्ट करत असताना मी एका महाराष्ट्राच्या फार मोठ्या मिनिस्टरला म्हटलं होतं की तुम्ही इथे विहिरी का खणत नाही. विहिरीसाठी प्रश्न सुटला. विहिरी खणल्या पाहिजेत, पंजाबात किती आहेत विहिरी. तो म्हणाला हो त्याला पैसा फार लागेल असं होईल कसं. आता बघा तर श्रीमंती आणि गरिबी आणि विपत्ती आणि दुःख आपल्या दृष्टीने अवलंबून आहे. एखादा मनुष्य फार श्रीमंत असतो, तो खरं म्हणजे मनाने जराही श्रीमंत असतो. आमचा ड्रायव्हर आहे मुंबईला, मी त्याला म्हणते हा राजा आहे म्हणून. आणि होता तो पूर्वजन्मी राजा होता, पण तरी पाहिलं की माझा रथाचा जो सारथी आहे तो माझ्यापेक्षा जास्त सुखी आहे. त्यांनी देवाजवळ असं म्हटलं की हे देवा मला पुढल्या जन्मीची सारथी कर बरं, मला कंटाळा आला राजापणे. तो ड्रायव्हर झाला पण तब्येतीने राजा. तेव्हा श्रीमंती ही गोष्ट काय, एखाद्याजवळ रेडिओ आहे तर तो श्रीमंत झाला आणि एखाद्याजवळ जर ट्रान्झिस्टर आहे तो गरीब झाला. अशा या श्रीमंती आणि गरिबीचे नुसते नानाच प्रकार आहे. खरोखर म्हणजे जो मनुष्य खरंच शहाणशाह होऊन जातो त्याला कशाची गरजच नसते. सगळं पायाच्या ठोकरीवरच. काय चांदी, काय सोनं, काय हिरा, काय दगडच नसते. काय म्हणजे श्रीमंती आहे का. श्रीमंती मनाची असते. आता माझं उदाहरण सांगायचं म्हणजे आमचा नोकर आहे, माझ्यापेक्षा 10 जेवतो. मला जर दिवसभर एकदा जेवायला घातलं तरी अतिशय काही मला होत नाही, तरी तो भुकाच राहतो. एक शेर जरी तू त्याला जलेबी खायला घातली तरी परत एक शेर पेढा खायला तयार. आणि गरीब आहे आणि त्याला झोपायला पलंग पाहिजे, व्यवस्थित पंखा पाहिजे. मला जर तुम्ही जमिनीवर घातलं मस्त झोपी लागली, रस्त्यावर घातलं तरी झोपी. आम्ही त्यांच्यात आम्हाला काय अहो त्यांच्याला आराम काय, आराम त्याच्या पायाशी. जो आरामाच्या वर बसला, निवृत्तीच्या वर बसला तो झालाय त्यांच्या. म्हणून गरिबी आणि श्रीमंत हे काय आपल्या डोक्याचे विचार आपल्या प्रकृतीमध्ये पाहिलं पाहिजे. एखादी बाई अगदी गरीब असते पण तिच्यात केवढी दानशक्ती असते आणि एखादी बाई एवढी श्रीमंत सुद्धा इतकी कवडीसाठी नुसती मरत असते. असे आपल्याला पुष्कळ अनुभव आले असतील कंजूस लोकांचे. तेव्हा सांगायचं म्हणजे असं की ह्या सर्व गोष्टींना हात सोडून त्या परमात्माला भेटून घ्या जो तुम्हाला आतून संबंध श्रीमंती आणि संबंध जे सृष्टीत झालेला आहे, ज्याला आपण पैसा अडका आणि एवढं मोठं वैभव म्हणतो ते त्याच्या पायाच्या बोटाबरोबर किंवा करमणी बरोबर सुद्धा नाही. तसं बोट फिरवलं की लक्ष्मी स्वप्नी. पण तो आला पाहिजे, सत्ययुग आला पाहिजे. सत्ययुग आल्याबरोबर काय कमाल होणार आहे मी त्या युगाची वाट पाहते. पण आधी ते हिंदुस्थानातील की अमेरिकेतील याबद्दल जरा थोडासा मला प्रश्न वाटतो. हिंदुस्थानातली माणसं अजून पुष्कळ चक्करातनं निघायची आहेत असं वाटतं मला पुष्कळ, विशेष आमच्या मुंबईची. बघूया डोळ्याला कसं काय जमतं ते जमण्यावर आहे. त्याची कृपा आणि त्याचं प्रेम सतत वाहत असतं. आम्ही मुंबईला ध्यानाचे प्रयोग करतो. आपली जर इच्छा असली तर ध्यानात जायचं. ध्यानामध्ये फक्त आपल्याला डोळे मिटून बसायचं, काहीही करायचं नाही. करायला निघाले म्हणजे देवापासून आपण दूर जाणार हे समजून घ्यायचं. काहीही करायचं नाही, आरामात बसायचं. जेवायला बसतो सहज वृत्तीने बसायचं. ही शक्ती माझ्यातून धावते आहे ती तुमच्या धावत जाईल. जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही बरे व्हाल. जर तुम्हाला काही त्रास असेल तर ती आम्हाला कळवेल. आणि जर तुमची शरीर प्रकृती ठीक असतील आणि तुम्ही एखाद्या गोष्टीला काही चिकटून बसलेला नसाल तर सहजच तुम्ही निर्विचार व्हाल. विचारांच्या पलीकडे जा. खरोखर म्हणजे विचारांच्या पलीकडे जाणं अत्यंत कठीण गोष्ट आहे असं लोक म्हणतात. मला तसं वाटत नाही. आता इथून जो मनुष्य बडोद्याला जायचं असलं तर अमेरिकेला जाऊन जपानला जाऊन मग बडोद्याला पोचता असेल तो असंच म्हणणार. पण आम्हाला रस्ता माहीत असल्यामुळे अत्यंत सोपं चोरी साकरी अगदी सहज मार्गाने अगदी सहज होण्यासारखा आहे. अत्यंत सहज, अत्यंत सहज भावाने तुम्ही बसा. हळूच तुम्हाला असं वाटेल की आपण निर्विचार झालो. निर्विचार झाल्याबरोबर
आपण हात वर करायचा. आमची मंडळी जाऊन बघतील ठीक झालाय की नाही. जर ठीक झालं असलं तर ते आपल्या कानात सांगतील. आज इथे पुष्कळची मंडळी अशी आली आहेत की ज्यांना काही रोग आहेत, आजार आहेत. त्यापैकी जर लहान मुलं असली तर फारच लहान असली तर त्यांना बाहेर घेऊन जा, कारण ती रडतील वगैरे, दुसऱ्यांना त्रास होईल. 15-20 मिनिटात काय तो निकाल लागेल. तेव्हा काहीही काळजी करण्यासारखं नाही. कोणालाही आजपर्यंत एवढाही त्रास झाला नाही किंचित सुद्धा. तेव्हा तो आपल्यालाही होणार नाही. हजारो माणसांच्या कुंडलिन्या झाल्या आणि किती हजारो माणसांचे पार झालेत, लोक आत्मदर्शन झालेले आहे. तेव्हा कोणालाही काहीही होणार. सायन्स मध्ये ज्याची नुसती चर्चा केलेली आहे त्याच्याबद्दल सगळं तुम्ही एकदम जाणू शकता. कसं ते अगदी सोपं आहे. परवा मी सांगितलं होतं की ह्या खोलीमध्ये जर अंधार असला आणि तुमचे डोळे बंद असले आणि तुम्ही बाहेरून आलात, एकदम आतमध्ये आलात, तर तुम्हाला काही सुचायचं नाही. हात धरून कुणी तुम्हाला सांगितलं इकडे दिवा आहे, इकडे हे आहे, बसा वगैरे, हळूहळू काहीतरी सापडत लागेल. तरी सगळी खोली लक्षात येणार नाही. पण समजा एखादा कर्ता असा असला, सब्जेक्ट असला, तर तो संबंध खोलीतच असा लाईट घालू शकतो की तुम्ही सगळ्याच्या सगळं पाहू शकता. तेव्हा जर समजा असा एखादा कर्ता असला तर तो तुमचे डोळे खडकन उघडू शकतो आणि तुम्हाला सगळंच्या सगळं आत. अमेरिकेमध्ये लोकांचे डोळे फार उघडले आपल्या मनाने, कारण त्यांना सगळं झालं. आता पैसे झाले, घर झालं, द्वार झालं. हे मन सुद्धा किती मजेदार आहे बघा. तुमचंच वाहन आहे आणि तुमचा गुरु सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल की मला आता एक घड्याळ विकत घ्यायचं, तर तुम्हाला वेड्यासारखं धावेल त्या घड्याळासाठी. घड्याळ घेतल्याबरोबर वा काही मजा नाही येत अजून सुद्धा. मग पुढे काहीतरी दुसरीकडे धावायचं, मग तिसरीकडे धावायचं. सारखी धावपळ आपली चाललेली असते. आपलं चित्त जिथे जाईल तिथे तो आपल्या बरोबर जातो. पण प्रत्येक वेळेला आनंद त्याला येत. प्रत्येक वेळा तो सांगतो की मला आनंद आलेला नाही, मला आनंद मिळालेला नाही, मला विराम मिळालेला नाही. तेव्हा काहीतरी दुसरं शोधायचं आहे अशी कल्पना तुम्हाला असते. आणि ते काय शोधायचं आहे? कोण मुलं खोकतायत त्यांना बाहेर घेऊन जा. मुलांना डिस्टर्ब करू नका. मुलांना बाहर ले, बाहर ले जाइए. अगर बच्चे बीमार है तो बाद में देखेंगे. अभी जिसको भाषण सुना उसको सुने दी. तर हे मन तुम्हाला सारखं इकडून तिकडून पळवत असतं. पण त्याला जर तुम्ही दाबून ठेवलेलं असलं, त्याच्यावर अत्याचार केलेले असले, तर हे मन शेवटी मदत करणार नाही. मेरा बच्चों को बाहर वो वहां कोई हमारे होंगे ना, वो अभी खांसी उसकी ठीक कर देंगे. ले जा जरा. तर ह्या मनाचे प्रकार तरतराचे. ध्यानाला सुद्धा तुम्ही जेव्हा बसलेले असता तेव्हा सुद्धा मी बघते की हे मन मध्येच कुठेतरी उभं राहून तुम्हाला काहीतरी सांग आणि बघतं. घोडं बघतं की मालिक कुठपर जाऊ शकतात. जर मालकाने घोडा सांगितलं हे बघ, त्याच्याबरोबर मैत्री करून हे बघ मला आमच्या ठिकाणी जायचंय, की लगेच घोडं त्या गोष्टीला तयार होतं. बोलू नका, बोलू नका. लगेच घोडं त्या गोष्टीला तयार होतं की बरं चला तुम्हाला जिथे जायचं तिथे नाही, पण घोड्याबरोबर मैत्री केली पाहिजे. हे मनोवैज्ञानिकांचंही म्हणणं आहे की घोड्याबरोबर मैत्री केली पाहिजे. पण कुठे जायचंय, कसं जायचंय ते कुणाला माहिती. कोणालाही हे माहिती नाही की तिथे जायचं कसं. ते आपोआप होतं, आपोआपच ते जमत. हे कोणालाही माहिती. दुसरी सायन्सची बाजू पाहायची म्हणजे शरीरदृष्ट्या बघा. सायन्स मध्ये डॉक्टर लोक इथे काय असतील तर विचारतील की हे असतो वगैरे. तर जेव्हा मूल आईच्या पोटामध्ये 2 महिन्याचं असतं तेव्हा ही जीवशक्ती त्या जीवात्वामध्ये शिरते. त्या इथून शिरते. डोक्याच्या टाळूमधनं खाली शिरून मेंदूच्या मधोमधून खाली ह्या पृष्ठ
पृष्ठवंश रज्जू जो आहे त्याच्यातनं जाऊन स्पायनल कॉर्ड ज्याला म्हणतात आणि खाली हा त्रिकोणाचा जो हिस्सा आहे तिथे जाऊन बसते. ही कुंडलिनी शक्ती जेव्हा जाते तेव्हा मध्ये मध्ये थांबत जाते, त्याच्यामुळे चक्र बनतात. आणि ती चक्र आतमध्ये सेंटर्स म्हणून राहतात आणि बाहेर त्यांना डॉक्टर लोक प्लेक्ससेस म्हणतात, म्हणजे पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम म्हणतात. या पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमला हे लोक स्वयंचालित ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणतात. त्यांना विचारलं की हा स्वयं कोण, हा ऑटो कोण, जो हे हृदय चालवतो हा कोण? तर डॉक्टर त्याचं उत्तर देऊ. अमेरिकेला पुष्कळशे न्यूरोलॉजिस्टला मी भेटले, तर ते मला म्हणायला लागले की कॅन्सरला आम्ही एवढ्यासाठी ठीक करू शकत नाही की ह्या पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमला चालना कशी द्यायची, ते आम्हाला कसं जमणार, ते आपोआपच चालू असतं. मी जेव्हा त्याला दाखवलं प्रॅक्टिकल करून, तेव्हा त्याला फार आश्चर्य की तुम्ही पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम कशी चालू. त्याची ओळख बाहेर एक दोन आहे. त्यापैकी एक म्हणजे डोळे डायलेट होतात, मोठे होतात डोळे. तुमचे सगळे जे लोक रिअलाइज आहेत त्यांचे तुम्ही डोळे बघा, त्याची बुबुळं मोठी झालेली आहेत, काळी काळी. आता विचार हा करा की कसा मोठा चमत्कार जगामध्ये काय असू शकतो. वरून 200-300 रुपये काढणं हा काही चमत्कार नाही. अंगठ्या मिंठ्या काढणं हा काही चमत्कार, हे भूत प्रकरण. एकदा खूप मजेदार गोष्ट झाली. म्हणजे ब्राह्मणांच्याकडे एकदा वरात आली आणि युपीला आपल्याला माहिती आहे केवढं स्वस्त असतं. आल्याबरोबर त्याने सांगितलं बैठ जाइए बैठ जाइए वही बैठ जाइए आप कहाँ चले आ रहे हैं, बैठ जाइए. हाँ तो फिर अभी सबको डिस्टर्ब करके कहाँ आ रहे, अभी बैठ जाइए बाद में देखिए अभी कौन सी बैठ जाइए. तर वरात आली. वरातीने सांगितलं, काही काही खोडकर होते, त्यांनी सांगितलं हिवाळ्याच्या दिवसामध्ये की आज आम्हाला दहीवडेच पाहिजे. आता दहीवडे करणं काही सोपी गोष्ट नाही आणि तिकडे युपीला ब्राह्मण लोकांमध्ये हिवाळ्यामध्ये दहीवडे करत नाही. तर तिथे एक बाबाजी होते, त्यांना निरोप गेला बा ते असे वस्तू आणून देत असत की बा तुम्हाला जेवढे रुपये तेवढे घ्या पण आम्हाला दहीवडे आणून द्या. तर बाबाजी गडबडले, म्हणे हे बघा आम्ही दहीवडे मागून देतो पण मी इथे राहणार नाही, पैसे घेऊन मी आपला चालता होणार. बरं म्हणे तुम्ही घ्या आणि चालते. त्यांनी त्याला पैसे बिशे मोजून दिले आणि बाबाजींनी दहीवडे मागवले. खोली बंद केली, आतमध्ये दहीवडे होते. सगळ्यांनी दहीवडे चांगले खाल्ले आणि बाबाजी पसार पैसे घेऊन सगळे पसार. दुसऱ्या दिवशी सकाळी मांगवाड्यातले काही मांग आले. आपल्याकडे वाजंत्री वगैरे वाजवतात तसे तिकडेही असतात आणि ते मग पुष्ट वगैरे काढतात तिथे. तर ते म्हणे आमच्या तिथले कुल्हड कोण घेऊन आला, ते आमच्या तिकडे दहीवडे केले होते हे कुणी आणून ठेवले इकडे. सगळे ब्राह्मण चिडले, सगळी वरात सुचली की आम्हाला तुम्ही का खाऊ घालते. आता हे कार्य करणं काही म्हणजे जी भूत असतात ती सूक्ष्म असतात, ती आपली सूक्ष्मता कोणत्याही जड पदार्थावर घालून त्याला सूक्ष्म आणि आवडून पोचतात. तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत ही भूतविद्या. पण ती करतात ती काय स्वस्त बसणार आहे. आज तुम्हाला खाऊ तुमच्यावर भेटतात ती. अहो आपणच आहोत. आता बघा आपण 2 पैसे दिले तर जन्मभर लक्षात ठेवतो. अहो मी त्यांना त्या दिवशी आले ते जवळ मी त्यांना 2 पैसे दिले आणि त्यांना जरा सुद्धा माझा उपकार नाही. मग ती काय भूत विसरणार आहेत का त्यांचा उपकार. त्यांनी जर तुमच्यावर जराही उपकार केला असेल, समजा एखाद्या माणसाला बरं करायचं तर असं आहे की एक मनुष्य आहे डॉक्टर लँग म्हणून तो मेला आणि त्याचं भूत एका सोल्जरवर बसलं आणि त्या सोल्जरला त्यांनी सांगितलं की तू माझ्या मुला इथे राहतो तिथे राहतो आणि त्याला तू सांग त्याचा बाप आहे म्हणून. तो गेला तर त्या मुलाला मोठा आश्चर्य वाटलं. त्यांनी बरं सांग म्हणा तुम्ही 2-4 खुणा सांगा. त्यांनी बरोबर खुणा सांगितल्या, अशा खुणा आहेत अशा खुणा आहेत हे आहे. त्या मुलाला अगदी ओळख पटली. त्यांनी सांगितलं बरं आता काय करायचं. ते म्हणे तू माझं क्लिनिक उघड आणि सगळ्यांना की आम्ही ज्याला काही आजार असेल त्यांनी जरी पत्र लिहिलं तरी आम्ही तिथे शस्त्रक्रिया करून देऊ, आम्ही तुम्हाला बरं करू. आणि सुरू झालं हे प्रकरण. त्या डॉक्टरची पुष्कळचे डॉक्टर्सचा भूत होते, ते सगळे मिळून कार्य करू लागले. पण एक काम केल्यावर त्याचा उपकार ते आपल्याला लावणारच. म्हणजे त्यांची भूत आणखीन 10 तुमच्या घरात आली मग तुम्ही माताजींच्याकडे माताजी हा काय बोललो. असल्या तरतरीचे भूत आजकाल पसरवणारे
मोठे मोठे एजंट्स आलेले. काही लोक तर नुसतं भाषणाने तुमच्यावर भूत घालू. भाषण दिलं की लोक जुमायला लागतात, जुमून नाचायला लागतात, त्यांची स्तुती करू लागतात. आणि त्यांना असे लोक पाहिजेत पैसे कमवायला, सत्ता कमवायला. तेव्हा शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा, शारीरिक दृष्ट्या सुद्धा जेवढे आपल्यामध्ये प्लेक्ससेस आहेत बरोबर तेवढेच आपल्यामध्ये चक्र आहे. आता हे ऋषी मुनींनी पुष्कळ वर्षापूर्वी लिहिलेली चक्र आणि त्याच्यातलं बघा अगदी एकसारखे. आता मूलाधार चक्र बघा. मूलाधार चक्रला इंग्लिशमध्ये पेल्विक प्लेक्सस म्हणतात. इथे डॉक्टर्स कोणी असतील त्यांना कळेल मी काय म्हणते. पेल्विक प्लेक्सस म्हणतात. पेल्विक प्लेक्ससला 4 सबप्लेक्ससेस असतात. मूलाधार चक्राला बरोबर 4च, चतुर्दलम 4च त्याला आणि त्या कमळाच्या 4च पाकळ्या असतात. पेल्विक प्लेक्सस जेव्हा मनुष्य अगदी साधारण स्थितीत असतो तेव्हा नुसत्या त्याच्या धारा दिसतात. पण जो मनुष्य पूर्णपणे प्रकाशित झालेला असतो त्याचं पेल्विक प्लेक्सस अगदी बरोबर कमळाच्या 4 पाकळ्यांसारखं आणि मध्ये असा गोल दिसतो. आणि त्या गोलात तुम्ही बघायला गेलात म्हणजे तुम्हाला दिसणार नाही सध्या, पण एक सांगते आमच्यासारख्यांची गोष्ट. आतमध्ये त्याच्यावरची दृष्टी आपण ठेवली तर त्या गोलाकारामध्ये एक असा बिंदू फिरतो आणि त्या बिंदूमध्ये दिसतं काय तुम्हाला आश्चर्य वाटेल. गणेश. श्री गणेश हा काय आम्ही केलेला देव नाही, आम्ही काहीही केलेलं नाही, सगळं आतूनच आलाय. पण श्री गणेश तिथे दिसतो स्पष्ट. पण श्री गणेश दिसायच्या आधी त्याची सोंड दिसते आणि पुष्कळशा दृष्ट्याने त्याला कुंडलिनी समजले. म्हणजे केवढी मोठी चूक झाली. म्हणून सेट जे पेल्विक प्लेक्ससचं एक अंग आहे तिथे कुंडलिनी बसलेली आहे. असा उलटा हा करून सबंधच घोटाळा करून ठेवलेला आहे. आणि तो घोटाळा इतका मोठा झालाय की जी स्वतः तुमची आई ती कमरेवर कितीतरी वर सेक्सची काही संबंध नाही अशी बसलेली आहे. तिच्यावर सेक्सचा आरोप केल्याबरोबर ती चिघळते आणि ती चिघळून जेव्हा तुमच्यावरती त्याची मोठमोठाले आगीचे बंब फुटल्यासारखे फोड येतात तेव्हा तुम्ही पुस्तकं लिहिता की कुंडलिनीला हात लावू नका, ती तुमच्या तिची चिघळणार. कारण ती तुमची साक्षात आई आणि तिच्यावर तुम्ही काय घाणेरडा आरोप करता. बरं आता तिथे प्रति गणेशाचं का दिसतं म्हणजे किती सुंदर आहे बघा. गणेश, श्री गणेश हा म्हणजे स्थिर बालक आहे, ईश्वर नाहीच आहे, स्थिर बालक. तर काय आपल्याला आपलं अचेतन मन सांगतं किंवा प्रभू जो आतमध्ये बसलेला तो काय सांगतो की जेव्हा तुम्ही स्वतःच्या आध्यात्मिकात उतराल, अध्यात्मामध्ये सेक्सच्या बाबतीत तुमची भावना अगदी लहान मुलासारखी. आपल्या आईकडे दृष्टी लहान मुलाची असेल. जेव्हा तुम्ही लहान मुलासारखे व्हाल तेव्हाच तुमची आई तुम्हाला भेटेल, नाहीतर भेटणार. ज्या माणसांना असा घमंड असतो आम्ही म्हणजे काय विद्वान, आम्ही हे पुस्तक वाचलंय ते पुस्तक वाचलंय, कधीही त्यांचं रिअलायझेशन व्हायचं. आईचं असं आहे, रामदास स्वामींनी म्हटलंय की अल्पधारिष्ट पाय. घराचे मोठे झाले म्हणजे बघू काय करतात. पण जेव्हा लहानचं बाळ असतं तेव्हा त्याला कसं वेळेवर आई दूध देते आणि त्याचं संगोपन करते. तुम्ही जर लहान बाळासारखी झालात की बॉ काही वाचलंय ते बेकार आहे, जे काही आम्ही जाणलं ते बेकार आहे, आम्ही लहान मुलं त्या आई समोर खटकन तुमचं रिअलायझेशन पुष्कळांचं होत नाही. म्हणजे लोक म्हणतात माताजी असं कसं, तुमची इच्छा झाली म्हणजे झालंच नाही. आम्हाला इच्छाच होत नाही कसली, या आश्चर्याची गोष्ट आहे. आम्हाला तुम्हाला रिअलाइज करायची इच्छा नाही, ठीक आहे करायची इच्छा नाही म्हणजे कसलीच इच्छा आम्हाला नाहीच. निरीच्छा पण त्याला करायचं म्हणून तो मधून येऊन करतोय. माझ्या दिसाला जी समोर आहे तुमच्या आतून त्याचे काम चालू आहे. तो करत नाही तुम्हाला, त्याला कारण काय ते मी सांगू शकते. आणि त्याला कारण हे की तुमच्यामध्ये ती बाल्यवृत्ती आलेली. स्वतःला काहीतरी शिस्त समजून मोठं समजून बसायचं असं तर बस रिअलायझेशन व्हायचं. तुम्ही असाल मोठे शेत शिकले, देवाच्या समोर तुम्ही कोण. त्याला भिकारी चालत नाही आणि शेतही चालत नाही. त्याला एक लहान मुलगा तो भिकारी नाही, शहानशाह. एखाद्या लहान मुलाला तुम्ही विचारा बरं, अगदी सरळ गोष्ट आहे. आमच्या शेजारी एक मुलगा होता, तो फार लवकर बोलू लागला. लोकांनी सांगितलं की लहान मुलाला साक्षात असतो देवाचा. तर मी त्याला विचारलं, मुला तुम कौन हो, तुम हिंदुस्तानी नाही, तुम जापानी नाही, तुमच्या हिंदू नाही, मुसलमान नहीं, अभी घाबरू. तुम बोला हो कौन, तुम बता. माँ तो भूल गई मैं तुम्हारा मुन्ना हूँ. कितनी सत्य.
एकच सत्य आहे की मैं तुम्हारा बच्चा हूँ, ह्याच्यापेक्षा आणखी दुसरं सत्य नाही. हे सगळे खोटे लावलेले लेबल आज हिंदुस्थानात जन्मले म्हणून हिंदुस्थानी झाले, उद्या पाकिस्तानात जन्मले म्हणून पाकिस्तानी झाले. जेव्हा जन्मता तेव्हा का तुमच्या डोक्यावर लिहून आलेला आहे? हिंदुस्थान तरी बनवला कोणी माणसानेच बनवला. त्या देवाला सुद्धा आश्चर्य वाटत असेल की अरे बाबा मी कधी हे बनवलं नाही, हे झालं. अहो त्याला रंग भरायचे असं एक चित्र भरून टाकलं, सर्व सृष्टी त्यांनी रचली. त्याला आपण एकाला हिंदुस्थान केला, एकाला अमेरिकेला केला, एकाला हे केलं ते केलं ते केलं, काय फायदा? त्याच्यानं भांडणं आणि वाद विवाद. आम्ही ब्राह्मण, आम्ही हिंदू, आम्ही मुसलमान, आम्ही अमुक. तुम्ही कोण? कोणीही नाही. तुम्ही मुन्ना मुला सगळे तिथून तिथं. आता आपल्याकडे बायकांचं सुद्धा असतं जरा थोडं बहुत, ते पुरुष बा आम्ही बायका आम्हाला शिवायचं नाही, अमुक नाही करत. एक वेडेपणा दुसरा. एकदा मीरा वृंदावनला गेली होती. तिथे तुलसीदासजी मोठे ब्रह्मचारी बनून काहीतरी रिअलाइज नव्हते म्हणा, असते तसं नसतं म्हणाले. आले आणि मीराने निरोप पाठवला की मला तुम्हाला भेटायचं. त्यावेळेला मी बालब्रह्मचारी आहे, म्हणजे खोटं आहे गोष्ट. बालब्रह्मचारी नव्हते, त्यांच्या बायकोनी त्यांना काढलं, तेव्हापासून ब्रह्मचारी झाले. आणि मी काय बायकांचं तोंड बघत नाही, म्हणजे घाबरतात वाटतं बायकांना. तर मीराने उत्तर लिहून पाठवलं त्यांना, त्या वृंदावनात माझ्या कृष्णाशिवाय सुद्धा कोणी पुरुष आत असेल असं मला वाटलं नव्हतं. माझी सगळी मुलंच पाठवत. तेव्हा लाज वाटली त्या माणसाला. त्यांनी मग सांगितलं आई मला क्षमा. ही आपल्या दृष्टीतला फरक आहे. हा सर्व आपल्या दृष्टीतला फरक आहे. ज्या बाईला सर्व संसार आपला मुलगा झाला त्याला काय लहान मुलगा. माझे मुलं आहेत, सगळ्यात मोठा मुलगा 92 वर्षाचा होता. म्हणजे आता परवाच गेले ते. ही सगळी मुलं आहेत, त्यांना पुनर्जन्म दिला ती मुलं. तेव्हा आपल्या वृत्ती जर काही पाहत नसलं तर सगळी आपली मुलं आहेत, हे दृष्टी. पण स्त्रीला स्त्री असायला पाहिजे, पुरुषाला पुरुष असायला पाहिजे. असं नाही की स्त्रियांनी पुरुष आहे पुरुषांनी बायका होत. हा प्रकार चालायचा नाही आमच्या ह्याच्या सहयोगाला. आजची जी मंडळी असतात की पुरुष बाई आणि बाई पुरुष, चालायचं नाही. सहयोगाला पुरुषांनी पुरुषच असं पाहिजे दणकट, आणि बाईनी सौम्यच असलंच पाहिजे. बाई म्हटलं अमेरिकेत बायका मला म्हणाल्या ना की वा 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 तुम्ही म्हणजे पुरुषांचंच आमच्या राज्य लागता. अरे म्हटलं काय राज्य करतील ते, आम्ही राण्या खरं म्हणजे तशा ही पृथ्वी आहे, घरा आहे, सगळ्यांचा बोजा उचलतो तशी उचलतो. ज्या बाईमध्ये शक्ती नाही आहे ती उचलू शकत बोजा. शांत असली तरी काय झालं, शक्तिशाली नाही तीच आहे. तिथे जर उदाहरण घ्या, रामाने सीताला सांगितलं की तू वनात जा. आता मॉडर्न असती सीता, तिने फिर्याद चुकली. 4 लोकांच्या समोर लग्न करून मला घेऊन आला आणि मला आता वनात जा म्हणतो. हा अन्याय. मला आता मूल होणार आहे म्हणून डबल फिर्याद चुकली असती आणि 2 मुलं झाली तिथं आणखी त्याच्यावरती फिर्याद. हे मॉडर्न लोकांची कामं. पण सीतेचं कार्य बघा, चुपचाप निघून गेली. सीता काढलंच तर काढलं, काय अर्थ. सबंध कलंक घेऊन तिथे राहिली होती. काही हरकत नाही, किती अपमान झाला तरी काही हरकत मान्य आहे मला. मुलं झाली, त्यांचं संगोपन केलं. नवऱ्याचा राग तिने मुलांवर काढला नाही. आपल्याकडे बायका नवऱ्याचा राग मुलावर काढतात. आता बायका झाल्या ते पुरुष, त्याचा राग त्याच्यावर काढणे पुरुषांची, बायकांची. बायका म्हणजे राग घेऊन आनंद देणाऱ्या त्या बायका, त्या नारी, त्यालाच म्हणायचं यत्र नार्या पूजन्ते तत्र रमन्ते. ज्या पूजनीय स्त्रिया आहेत त्या सगळं पिऊन आपल्यामध्ये आणि आनंदाचा जो वर्षाव करतात त्या बायका. पुरुषांच्या त्यात कॉम्पिटिशन करायला नको आणि पुरुषांनी त्याच्या धोब्यासारखं वागायला नको ज्यांनी शिस्तीला काढलं. सीता आपली निघून गेली, वनात राहिली. तिची शोभा अशी त्यात असते. तिला कोण हात लावून, तिच्या पावित्र्याला कोण हात लावून. एवढा मोठा रावण पण तो झडला नाही तिच्या समोर, पण ती वनात राहिली. पुढची गोष्ट आपल्याला कदाचित माहित नसेल की सीता परत जेव्हा मिळाली तेव्हा रामाने तिला हात मारली, बोलवलं. त्यावेळेला तिने सांगितलं झालं तुझा त्याग तो आणि माझा त्याग बघ.
आणि तिने त्याग केला. ती पृथ्वी समाज काही बोलली नाही. रामावर एक सुद्धा कोणी कलंक लावला नाही, काय झालं नाही. समावून गेली ती आपली पृथ्वी. शेवटी रामाने आत्महत्या केली असं म्हणतात. सरयू नदीवर सीता सीता म्हणून ही पुरुषांची रीत झाली. पुरुषांनी पुरुष राहायला पाहिजे, बायकांनी बायका राहायला पाहिजे. त्याच्यात सगळं सौंदर्य. बायका कशा आहेत, कशा सुंदर दिसतात. थोडा उशीर होईल त्यांना, लगबग होणार, एवढं व्यवस्थित काय चालायचं, थोडं बुद्धीवर नाही इतकं चालायचं नाही. त्यांचं इन्स्टिट्यूट असतं, म्हणजे प्रेरणात्मक वागणं असतं. म्हणजे एखाद्या माणसाविषयी त्यांना वाईट वाटलं की तो वाईट आहे म्हणजे वाईटच आहे. पुरुषाला समजत नाही, पण कसं म्हणतेस तू, पण ते आतून वाटलं त्यांना म्हणजे वाईट आहे म्हणजे वाईट. ते बरोबर आहे त्यांचं, आणि पुरुषांचं आपलं बरोबर आहे. आपल्या इथे बायकांची काही काही उदाहरणं आहेत. नूरजहांचं उदाहरण घ्या, काय बाई होती. नूरजहांचं प्रेम बसलं होतं सलीमवर, त्याच्याशी लग्न करायचं असं तिचं ठरलेलं होतं. पण राजाने म्हणजे त्याच्या बापाने अकबरने तिचं लग्न एका दुसऱ्या माणसाशी लावून दिलं. तर ती निघून गेली ह्याला कलकत्त्याच्या जवळ बंगालमध्ये. तिथे जाऊन तो राहिला. मग त्याची पूर्ण सेवा केली, पूर्ण पातिव्रत्याने राहिली तिथे. पण हा सलीम जेव्हा राजा झाला, जहांगीर, तेव्हा त्याच्या राज्य कारकिर्दीत तिचा नवरा मारला गेला. तिला असं वाटलं की हानी मार. आता ते खरं की खोटं देवाला ठाऊक, पण हिची वर्तणूक बघ. आता ते मुसलमानच होती ना, पण बघा तिची वर्तणूक काय तिच्यापेक्षा कमी नाही. तर हा गेला तिच्याकडे आणि तिच्या पायावर पडला, पण ती म्हणाली मी येणार नाही. मग तिला अटक करून घेऊन दिल्लीला आला. म्हणाल तू माझ्या खबरदार अंगाला हात लावलाय दूरच. त्याची हिंमत झाली नाही. तर त्याने जाऊन तिला अटक केली आणि ती जाऊन एकीकडे एका लहानच्या घरात राहत असेल. मग हा आजारी पडला तिच्या विरहामध्ये. तेव्हा त्याच्या आईला फार दयाली आणि ती गेली आणि तिने तिला सांगितलं की बाई तुझी मी सेवा करते. तिला माहित नव्हतं ही त्याची बायको आहे म्हणून, त्याची आई आहे म्हणून. तिने तिची फार सेवा केली. तर ती म्हणाली नूरजहान तुला काय हवं असतं ते माग, आणि माझी तब्येत खुश आहे, काय म्हणते तुझी. तुम्हाला काय म्हणते ते देशील, म्हणे माझ्या हातातलं असतं ते देईल. म्हणजे मला एवढंच आहे की माझ्या मुलाशी तू लग्न कर. ती म्हणाले हो करतो. एवढा मोठा शहनशाह त्याच्याशी लग्न करायला तयार नाही, पण ह्याच्या मुलाशी लग्न करायला तयार. ह्या गरीब बाईच्या ही गरीब बाई बनून गेली ती ना तिथे, त्याला तयार झाली. लगेच तिला मग नंतर कळलं की हा तो शहनशाहच आहे, त्याच्याशी लग्न मग केलं. काय हे बघा, काय हे बायकांचं एकेका देशामधलं काय अनुकरणीय, काय म्हणायचं, काय अद्वितीय सगळं काही ह्या बायकांचं. त्या बायकांच्या दबावासाठी सृष्टी थांबलेली आहे. काय पुरुष कोणावर जुलूम करू शकतात, कितीही करू देत, त्या बाईच्या हिंमती पुढे त्यांना काय जुलूम आहे. आणि तरी ती प्रेमाचाच वर्ताव करत राहील, तीच खरी बाई. तर धर्मामध्ये अशी माणसं जी की पूर्णपणे बाईच्या स्वरूपाला जी बाई आलेली आहे आणि पूर्णपणे पुरुषाच्या स्वरूपाला जो पूर्ण पुरुष आलेला आहे, असे लोक आमच्या धर्मामध्ये येऊ शकतात. म्हणजे अर्धवट लोक असतात ते नाचता येतं. आजकाल तुम्ही ऐकलं ते नागवे नाचतात वगैरे, त्या अर्धवट लोकांची ओळख असेल लगेच नागवे होतात. तेव्हा धर्मात मनुष्याला कसं असलं पाहिजे, आणि शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा जे मी सांगते आहे ते संबंध आपल्या शरीरात, संबंध प्लेक्सेस आपल्या शरीरामध्ये. तेव्हा त्याबद्दल सुद्धा बुद्धीने सुद्धा त्याला तुम्ही कशी मान्यता दिली पाहिजे त्याचा मी प्रयत्न करते तुम्हाला समजवणं. तुम्हाला कितीही सांगितलं की मधाची चव असे बाबांनी, मध असा मिळतो, इथून आणला जातो, असं होतं, त्याच्यामध्ये हे असतं ते असतं, आणि त्याने असा शरीराला फायदा होतो. कितीही तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही नाही त्याचा स्वतःवर परिणाम पाहणार नाही तोपर्यंत माझं भाषण व्यर्थ. पुराव्याला म्हणून मी सांगू शकते की सायन्समध्ये ज्याला आपण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम म्हणतो, मी कुंडलिनी म्हणते आहे, तिलाच मी जागृत करते, मी कंट्रोल करते आहे. धर्मदृष्टी झालं तर संबंध कुंडलिनीचं वर्णन, तिचं उठणं, स्थापन वगैरे वगैरे, आणि त्यापासून येणारे वेगळे वेगळे आनंद आणि त्यापासून दिसणारे वेगळे वेगळे आकृती, आणि त्यातनं आपल्याला फायदे आपल्यामध्ये होऊन जातं, आपल्यात काय काय फरक होतो वगैरे वगैरे सर्व विवेचनात्मक
मी एक पुस्तकच लिहिणार आहे. पण एवढं संबंध पुस्तक वाचून सुद्धा ते मिळाल्याशिवाय त्या पुस्तकाची तुम्हाला मजा येणार. म्हणून आधी ते मिळवून द्यायचं. ज्यांना मिळत आहे त्यांनी पुढे आणि आणखी मिळून यायचं. ते वाचल्याशिवाय मिळणार. पुष्कळशा श्रीमंत लोकांच्या घरामध्ये असं कुणीतरी नेलंय की इतके श्रीमंत गडा जंगली पैसा सगळं आपण घरात असत तरी बापरे बाप कोणत्या स्मशाना कालत काय वाचतात. अरे जे प्रेम वाटू नका. पैसे काय वाटतात? प्रेम. आपल्याकडे लक्ष्मी स्वरूप बघा किती. लक्ष्मीच्या संबंध शरीराला स्त्री स्वरूप दिलेला आहे. म्हणजे काय ती मा स्वरूप असायला पाहिजे. ज्या माणसामध्ये लक्ष्मी आहे त्याला मा स्वरूप असलं पाहिजे. किती अपराध पोटात घेते आपली. लक्ष्मी स्वरूप मनुष्य जर आपल्या नोकरांना झोडपतो तर तो लक्ष्मी नाही, तो पैसेवाला. मग त्याच्या हातामध्ये तिच्या हातामध्ये 2 कमळ आहेत. कमळाचा अर्थ काय आहे की स्त्री शोभा असायला पाहिजे. कमळाचा त्या माणसाच्या चेहऱ्यावर त्याच्या वागण्यात बोलण्यात प्रत्येक गोष्टीमध्ये ती शोभनीय असते. तोंडातनं बराबर शिव्या निघताय आणि म्हणे लक्ष्मी. कसं लक्ष्मीपती आहे? लक्ष्मीपतीचं पैशावर असायला पाहिजे. आणि कमळासारखं घर किंवा त्याची राहणी अत्यंत सुंदर आणि त्याच्यामध्ये आराम. जसा आतमध्ये जाऊन भुंगा कसा आराम असतो तसा कोणीही त्या दारात तर त्याला आराम मिळाला पाहिजे. 4 पुत्रांबरोबर लक्ष्मीपती भुंकाला लागल्याबरोबर कारे घाण्याचा विचार गेले. लक्ष्मीपतीची ओळख पुष्कळ आणखी दिलेली आहे. ती म्हणजे एक हात असा आणि हात असा त्या लक्ष्मीचा असतो. या हाताचा अर्थ असतो की तुम्हाला आश्रय. कोणीही गेला त्याच्या आश्रयाला जर तुमच्या आश्रयाला तुम्ही देऊ शकत नाही तर तुम्ही कसे लक्ष्मीपती उगीच स्वतःच्या मुलाबाळांना पैसे देऊन देऊन गब्बर करण्यामध्ये काही लक्ष्मीपती मनुष्य होत. जानवर सुद्धा ती स्थिती संपते थोड्या दिवसांनी. पण आपल्या मनुष्यामध्ये जानवरापेक्षा बदतर स्थिती आहे. अगदी म्हातारे होईल तर त्या मुलासाठी पैसे कंजूसासारखे जोडत बसायचे आणि मुलगा मग मोठा झाला की त्याने ते म्हाताऱ्याचे पैसे सगळे घालायचे. पण काही म्हटलं अरे एखाद्या गरीबाला 2 पैसे देऊन टाकले. बापरे ऐसे मागणे वाले तर रोज यात. आपला मुलगा आपली मुलगी इथेच तुम्ही बघा ध्यानात. आपली मुलं घेऊन पहिल्यांदा घेतील पुढे पुढे घ्या घ्या घ्या. अहो सगळी मुलं तर तुमची. आपला मुलगा ठीक झाला पाहिजे. आपल्या मुलीला बरं वाटलं पाहिजे. आपण 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 आणि शेवटी 3 मुलं तुम्हाला त्रास देतात. वेळा कारण ह्या प्रेमाला काही अर्थ नाही. हे 3 प्रेम जे आहे हे प्रेमाचा मुख्य आहे. एखाद्या झाडामध्ये जाणारी त्याची शक्ती. त्याचं पाणी जाऊन जर एखाद्या फुलामध्ये अडकून बसलं तर संबंध झाड मरून जाईल ते फुले मरून जायचे. अशा प्रेमाचा काय फायदा होणार? अशा लक्ष्मीपतीच्या हातामध्ये हे जर नाही हा दान आहे. हे जर नाही तर तो सुद्धा लक्ष्मीपती नाही. अशा रीतीने पूर्वी काळी जे रूप केलं आणि हे स्त्रिया लक्ष्मीपतीची बायको स्वतः नटून अगदी बसलेली असते आणि तिथे शेजारील एक बाई तिच्या अंगावरती चिरगुट कापडे नसते. तिच्या अंगाला खंत यायचा ना कसं तिला वाटतं हृदय तुझं पाझरलं हे हृदय का दगड. हे सगळं कार्य मी आपल्या हृदयाच्या दमावर करते आपल्याला माहिती नाही. हृदयाच्या दमावर करते. हृदय चक्राच्या खेळाचा संबंध खेळ तुम्ही पाहिलाय. हातावरची कशी कुंडलीने फिरतोय माझ्या. सगळा प्रेमाचा चक्कर आहे. सर्व सृष्टी परमात्माने नुसत्या प्रेमामध्ये गेलेली आहे. त्याला आपण क्रिएटिव्ह पॉवर म्हणतो. ती संबंध त्याची प्रेमशक्ती आहे. नुसतं प्रेम 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 इंदा लिहून घ्या डोक्यात. आणि ज्या माणसाला प्रेम करता येत नाही दगड माणसांना इथे काही कार्य नाही. ज्या माणसामध्ये प्रेम नाही आहे हृदय उघडून जो सगळ्यांना आपल्या हृदयाची घेऊ शकत नाही अशा माणसाला हे धर्म मिळणार नाही. काही इथे काही आरत्या आणि घंट्याने देव मिळाला किंवा एखाद्या पंडिताला जर तुम्ही 100 रुपये दिले तर त्याने देव मिळत असेल तर तो देव इथे मिळणार नाही. देव प्रेमाचा दिसेला. काय त्या देवाला सुद्धा प्रेमाची भूक आहे. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. आणि हा प्रेमाच्या सागरात एकदा बुडायला लागला तर कोण दुसरा
या हाताने ह्या हाताची सेवा करावी आणि म्हणा अरे मी तुझी किती सेवा केली. तसंच तुम्ही सगळे माझ्या अंगातच आहात. तुमच्या हातून एकच या शक्ती व्हावं लागते. जशी या शरीरातनं एकच शक्ती वाहते तेव्हा ह्या बोटाला लागलं तर हे बोट चटकन त्याला जगून येतं. तसंच आता तुम्ही बघता जे लोक पार झालेले आहेत ते लगेच धावून येतात तुम्हाला बघायला. तासून तास ही मंडळी स्वतःचा पैसा खर्च करून ह्या तुमच्या डोळ्याला आलेली आहे. त्यांना एक तुमच्यापासून पैसा नको काही नको, स्वतः खर्च करून तुमच्यासाठी ते आलेली आहेत. कशाला? तुम्हाला त्या भवसागरातनं वाचवण्यासाठी. कारण आपलं प्रेम धावतं. ह्या प्रेमासाठी मी सुद्धा धावत आलोय तुमच्याजवळ. तर हे प्रेम माझ्यात नसतं तर माझ्याजवळ एवढी संपदा आहे, बाहेरची सोडा आतली मला काही गरज नाही. पण करुणा 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 आपण इतकी जास्त ओढते की आपला आनंद सुद्धा बेकार वाटतो. जन्मलेच होते मी सर्व जीव, जन्मजन्मांतराची जन्मलेली आहे. पण ह्या जन्मामध्ये दिल्याशिवाय मार्ग नाही. रात्रंदिवस एक करते तुमच्यासाठी. तुम्ही थोडी माझी मदत करायला.